कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुरी तू कधीच माझ्याकडे कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस ग। आतापर्यंत मन मारत जगत आली तू, आणि या सगळ्याला ना तुझा युद्ध आता जबाबदार आहे। मला मला माफ कर, मी तुला सुखात नाही वाढवू शकलो। दादा, कोण म्हटलं तू मला सुखात नाही वाढवलं? हा, परत असं बोलू नको कधी। सुख पैशात नसतं अरे, सुख माणसाच्या प्रेमात असतं, त्याच्या सहवासात असतं, जे तुम्हाला भरभरून दिलंयस। तुला आठवतं लहानपणी मी जेव्हा जेव्हा आकाश पाळण्यात बसायचा हट्ट धरायचा ना, तेव्हा तेव्हा तू माझ्यासाठी घोडावायचास। अख्खं घरभर मला तू तुझ्या पाठीवरनं घेऊन फिरायचास। हे सुख मला कुठल्या बी जत्रेतला आकाश पाळणा नसता देऊ शकला। जे जे तुला शक्य होईल ते ते सगळं तू माझ्यासाठी केलंय, आम्हा सगळ्या बहिणींसाठी केलंयस। मला आठवतंय ना, लहानपणी तू विहिरीवर कामावर जायचंस। एक दिवस असंच तू काय काम करतो म्हणून बघायला आलो होतो आम्ही, तर तुझ्या पायाच्या तळव्यात दगड घुसून त्यातनं खूप रक्त येत होतं। अख्खा पाय रक्ताने भरला होता, पण तू आमच्याशी खोटं बोललास। विहिरीला पाणी लागलंय म्हणून गुलाल उडाला, त्यामुळे पाय लाल झालाय असं सांगितलंस तू। आमच्या सुखासाठी कायम स्वतःचं दुःख लपवत आलास, कायम आमच्या सुखासाठी धडपडत राहिलास। आमच्या शिक्षणासाठी स्वतःची शाळा सोडलीस, आमची पोट भरावीत म्हणून कित्येक रात्री बाहेरून जेवून आलोय असं सांगून उपाशी झोपलायस तू। आमच्यामुळे कधीच तुझ्या वाट्याला सुख नाही आलं दादा, आम्हाला माफ कर। हे अगं असं नको ना बोलू। तुम्ही 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 सगळ्याजणी माझा जीव आहे। तुमच्यासाठी करणार नाही तर कुणासाठी करणार? दादा, आजवर आमच्यासाठी तू करतच आलास दादा। आमची उंजळ कायम आनंदानं सुखाने भरत आलास। तू आमच्यासाठी आई झालास, बाप झालास, भाऊ झालास, पण आता मला तुझ्या डोक्यावरनं हात फिरवायचा, तुझ्यासाठी बाप व्हायचंय, मला तुझी आई व्हायचंय दादा। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे दादा। तुझ्यापासून, या घरापासून दूर जाणं मला खूप चढ जाणार, खूप चढ जाणार आहे मला। मला काही कळना झालं, मला नक्की काय होतंय ते। का काय झालं? एकीकडे ना उद्या आपल्या तेजू अक्काचं लग्न होणार आहे, याचा लय आनंद होतो, दुसरीकडं ती आता या घरात नसणार, याचं लय वाईट वाटत। आता आपण फक्त तिघीच उरणार ना? मला तर हा विचारच नको वाटत। आता हसताना, रडताना, खेळताना, खाताना आपल्यात अक्का कधीच नसणार ना। आता माझा अभ्यास कोण घेणार? माझ्या डोक्याला तेल कोण लावणार? मी काम करून थकल्यावर मला कुशीत घेऊन कोण करू घालणार? आता हे सगळं तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे। अक्का,
आता तुमच्यासाठी तुम्हालाच तेजू अक्का व्हायला लागेल ना. अक्का असं नको ना टेलू. आधीच आम्हाला लय वाईट वाटतंय. या तुमची मालिश करून देते, म्हणजे बरे वाटेल तुम्हाला. चालेल, आधी माझी कर. नाही, आधी माझी. अगं भागू, मी म्हटलं ना आधी माझी कर. मी लाडकी अक्का. नाही, मी लाडकी आहे जास्त. मी आधी कर. धनु दीदी, अगं लहान आहे, भागूला जाऊ दे. धनु दीदी कशी का तू? सॉरी, तुला काय झालं का? बघू डोळा उघड, बघ अक्का, बघू ना मला काय झालंय. सॉरी ना अक्का. काय कर. अगं किती माझ्यासारखं वागताय तुम्ही, केवढं घाबरताय. अक्का म्हणजे तू थांब. अगं थांब अरे अरे काय करतात. अरे काय करू दे त्यांना मस्ती. आता इथून पुढे तेजू नसेल इथे. हसताना मनसोक्त मजा करू दे. आम्हाला ना तुझी लय आठवण येणार आहे. आम्ही खूप मिस करणार आहोत ग तुला. तू नको ना जाऊ, तू थांब अजून थोडं दिवस. अगं मला पण तुमची खूप आठवण येईल, पण मी रोज तुम्हाला व्हिडिओ कॉल करीन ना तिकडनं. हा, आणि मी घर सोडून चालली आहे, याचा अर्थ सगळं सोडून चालली असं नाहीये. आणि हा धनु तुझा रोज व्हिडिओ कॉलवर अभ्यास घेणार आहे बरं का मी. तिचा रोज व्हिडिओ कॉलवर अभ्यास घेशील आणि माझ्या डोक्याला तेल कसं लावणार, आणि माझ्या चेहऱ्यावरनं मायना हात कोण फिरवणार आहे. मी आहे ना, तुमची तेजू अक्का बनण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि तुमचा दादा पण आहे. हो, तुमच्याकडे तर दादा पण आहे, आणि तुम्ही तिघी पण सोबत एकत्र राहणार आहात. एकटी तर मी पडणार आहे ना. मला काय असं रडून सासरी पाठवणार आहात का? सूर्या, जा आज त्यांच्यासोबत थोडा वेळ घालव. मी स्वयंपाकाचं बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.